पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। का कूर्म जिया परी उवाईला अवयव पसरी, उवाईला खुशीत आपले अवयव पसरी म्हणजे अवयवांना आपले हात पाय मोकळे करतो. ना इच्छावशे आवरी आपुले आपण. आणि जर त्याला असं वाटलं की नाही ही आपल्याला आवश्यकता नाही आहे तर तो आपल्या ठिकाणी त्यांना आवरून पण धरतो. तैसी इंद्रिय आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता माणसाच्या करता कासवासारखं केव्हा तरी आवरावं लागतं आणि केव्हा तरी पसरावं लागतं ही स्थिती नाही आहे म्हणतात ज्ञानदेव. त्याच्या पुढचं पाऊल टाकतात आणि आपल्याला सांगतात की तशी याची इंद्रिय आपैती होती. तशी याची इंद्रिय ही स्वाभाविकरित्या संकोच करतात आणि योग्य वेळी प्रसरण पावतात किंवा योग्य वेळी त्या कार्याला उद्युक्त होतात. रामकृष्ण परमहंसांचं आपल्याला सगळ्यात ढळढळीत उदाहरण आहे की भर दुपारच्या वेळी जेवायला बसतात तेव्हा रामकृष्ण केळीच्या पानावर जेवतील, नाहीतर कसा म्हणजे पळसाच्या, आपल्याकडे त्यांच्याकडे कशाचा लावतात माहीत नाही, केळीच्या पानाचाही द्रोण लावत असतील, पळसाच्या लावत असतील, त्याच जेवतात. पण झोपताना, उठताना, बसताना, व्यवहार करताना, दरवाजातून बाहेर पडताना, दाराला हात लावताना धातूला स्पर्श करतात. पण एरवी कोणत्याही वस्तूला स्पर्श करायला ते गेले तर धातूला ते स्पर्श कधी केला नाही. त्यांनी त्यांचा देह कधी स्पर्श करू शकला नाही आणि त्यांना त्याचा त्रास होत असे. अपरिग्रह इतक्या परिसीमेचा त्यांच्या ठिकाणी होता की लोकांना वाटलं हे नाटक आहे रामकृष्णांचं. रामकृष्ण त्यांच्या भावावेशात असताना, त्यांचे हात पसरलेले असताना त्यांच्या हातावरती लोकांनी नाणं ठेवलं आणि नाणं धातू आहे. त्या भावावेशात त्यांना काहीच भान नाही आहे. त्या भानरहित स्थितीत सुद्धा देहावरनं, त्या हातावरनं ते नाणं वर फेकलं गेलं, राहिलं नाही देहावरती. त्याचं कारण काय इथे म्हणतात, तैसी इंद्रिय आपैती होती. त्या इंद्रियांच्या ठिकाणी स्वाभाविक धर्म निर्माण होतो. आवश्यकता आहे त्याचा स्वीकार आहे. असं का म्हटलं, कारण त्यांच्या चरित्रामध्ये जे वर्णन आहे, जे अनेक त्या आधी शारदा माताच त्यांना भोजन देत असत, पण अनेक अशा स्त्रिया होत्या की ज्यांना वाटायचं की केव्हा तरी आपण रामकृष्णांना भोजन द्यावं. आणि मग त्यावेळी रामकृष्णांना पटत नसलं तरीसुद्धा त्या स्त्रिया येऊन त्यांना भोजन देत असत. तेव्हा वर्णन केलं आहे त्यांच्या चरित्रात की त्या ताट घेऊन येत असत, वाटी घेऊन येत असत. मग त्या ताट वाटीवरचं भोजन कसे घेत असतील. जर धातूचा स्पर्शच हाताला चालत नाही तर ते नाणं फेकलं जातं, मग त्या धातूतून भोजन कसं घेतलं जातं. म्हणून लोकांना असं वाटतं की अरे हा मनुष्य भंपक आहे, हो हे सगळं नाटक आहे, हे ढोंगी आहेत. असं नाही आहे. इथे त्याचं उत्तर आहे. जसं कुर्मांग आहे त्याला त्याच्या नियंत्रणात काही गोष्टी कराव्या लागतात,
इथे स्वाभाविक घडतं। इथे तैसी इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे। ज्याची प्रज्ञा स्थिरभावाला प्राप्त झालेली आहे ती प्रज्ञा आवश्यकतेच्या पलीकडे जगाशी व्यापारच करत नाही आणि आवश्यकता ती टाकत नाही आणि त्याचा मोठा बडिवार पण करत नाही। कुठल्याही प्रकारे त्याची जाहिरात करत नाही, कुठल्याही प्रकारे त्याची चर्चा करत नाही, कुठल्याही प्रकारे त्याचं मोठेपण सांगत नाही। आपल्याला रामकृष्णांच्या चरित्रातलं माहिती आहे की त्यांना गिरीश बाबूंनी सांगितलं की अहो आपण आमच्याबरोबर चला ना, आम्हाला आपल्याला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे। तर रामकृष्णांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे, तुम्ही काय याला घेऊन जाणार, याला याचा स्वतःचा देह सांभाळता येत नाही, याला याच्या देहावरती वस्त्र सांभाळता येत नाही, याला याचं स्वतःचं खाण्यापिण्याचं भान नाही, याला तुम्ही कुठे घेऊन जाणार। त्याचं कारण काय की भक्तीचा इतका उत्कर्ष त्या देहामध्ये आहे की अखंड भावावस्था आहे त्या देहामध्ये, त्यामुळे लौकिकाशी संपर्कच नाही आहे। इथे आता कसलं कुर्मांग, त्याचा दृष्टांत आम्हाला कळण्याकरता आहे। ते कसं आहे सांगू का आपल्याला, की जसं आपल्याकडे पण रस्त्यावरनं भिकारी जो असतो तो कसा म्हणतो, जो देगा उसका भी भला और जो न देगा उसका भी भला। कशा करता शिकतो, आम्हाला शिकवतो, तो आम्हाला सांगतो की बाबा रे तू नाही दिलंस तरी तुला मी भलंच म्हणतोय, तू शहाणा नाही आहेस, मी शहाणा आहे। तुला वाटत नाही की समोरचा गरजू आहे त्याला द्यावं, पण तू जरी दिलं नाहीस तरी तुला मात्र मी आशीर्वादच देऊन जातोय। तो आम्हाला शिकवतो की तुझं मन कसं सम असलं पाहिजे, याच्याकरता आम्हाला शिकवणारा तो भिकारी आहे। तसं आहे इथे आम्हाला शिकवण्याकरता कासव आहे, त्याची स्थिती सांगण्याकरता कासव नाही आहे। कासवानी त्याची स्थिती सांगितली नाही आहे, कासवाच्या दृष्टांतानी आम्हाला पटवली आहे, आम्हाला ते लक्षण उघड करून सांगितलं आहे। आता ते पुढे म्हणतात की विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते। श्रेष्ठाला पाहिल्यानंतरच दूर होतात। आपल्याकडे अनेक वेळा आपण बोलतो की रस हा विषयच असा आहे, रसना ही गोष्टच अशी आहे की जी टाळताच येत नाही। श्रवण टाळू शकतो, नाकाचा व्यवहार काय जे सुगंधी द्रव्य आहेत त्याचा वास घेणं टाळू शकतो, त्वचेनी स्पर्श टाळू शकतो, वाणी बोलायची थांबवू शकतो, पण देहधारणेकरता भोजन थांबवता येतच नाही। त्यामुळे असा रसवर्ज करता येत नाही। बाकीच्या इंद्रियांच्या आहाराची रसद तोडली तरी सुद्धा जिभेची रसनेची रसद तोडता येत नाही। पण ते म्हणतात केव्हा ते वर्ज होऊ शकतं, रसवर्जम केव्हा होतं, तेव्हाच परम दृष्ट्वा निवर्तते। जेव्हा श्रेष्ठाला पाहिलं जातं तेव्हाच निवर्त होतं त्याचा, तेव्हाच ते दूर होतं। आणि म्हणून त्यांनी पुढे असं सांगितलंय की आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवतिक, या विषया ते साधक त्यजिती नियमे। आता अर्जुना तुला आणखी एक सांगतो की म्हणाले कौतुक म्हणजे लोकांचं मोठेपण, साधना करणाऱ्याची विशेषता तुला सांगतो। म्हणाले या विषया ते साधक त्यजिती नियमे, हे जे सगळे इंद्रियांचे विषय आहेत त्या इंद्रियांच्या विषयांना जो साधक आहे तो निग्रहाने दूर करण्याचा प्रयत्न करतो। की आपल्याला गाण्याची आवड आहे तर नको, आता साधना करायची आहे तर गाण्या ऐकण्यामध्ये किती वेळ घालवायचा, त्याच्यापेक्षा भगवंताचं भजन करू। आवडीला मुरड घातली आहे, बोलायला पुष्कळ आवडतं, माणूस म्हणतो नको, बोलण्यामध्ये वेळ पुष्कळ जातो। आपले नातेवाईकच आहेत, प्रेम आपल्या मनात आहे, काय तुमचं कसं आहे आमचं कसं आहे बरं आहे ना, चला बाकी मग आपला वेळ आपण अध्यात्मात घालवू। असा मनुष्य आपल्या अनेक गोष्टींच्यावरती नियंत्रण आणतो। श्रोत्रादी इंद्रिय आवरिती परी रसने नियमू न करीती, परंतु रसनेवरती नियम करता येत नाही, केला जात नाही। कारण असं की ती रसना मोठी चवीनी चालणारी आहे आणि म्हणून परी रसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी ही। आणि त्यामुळे काय होतं की ते जिभेच्या आहारी कधी जातात ते कळत नाही आणि ती जीभ त्यांना हजार अंगांनी कवळते, हजार प्रकारांनी कवळते। आणि म्हणून आपल्याला म्हटलं ना की राम नाम में तीन गुण है, खाने को मिलता अच्छा,
त्याला पूर्ण समाधान आहे खाण्यापिण्याचं. प्रत्येकाच्या घरी चांगला पदार्थ शिजला की त्याला मिळालाच, त्याचं सगळं बरं चालतं, जन्मभर बरं चालतं. म्हणाले अशा हजार प्रकारांनी तो त्या मोहाच्या कोंडीत सापडतो. आणि म्हणाले जैसी वरीवरी पालवी खुडीजे, कसं होतं, आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. मोठा वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या मुळाला पाणी घालणं नियमित चालू आहे आणि तो वृक्ष नष्ट व्हावा म्हणून वरच्यावर थोडा थोडा खुडला जातो. तो खुडून कसा जाईल, उलट तो खुडलेला तरारूनी फुटे. तो चांगला तुळशीचे रोप बघा चांगलं वाढायला लागलं, आल्या मंजिरी आणि चांगल्या खाली 2 पानाच्या 4 पानाच्या तोडल्या तर ती तुळस चांगली डवरते, चांगला मोठा आकार घेते. म्हणाले झाड उलट चांगलं फुटत राहतं, थोडं थोडं तुटत गेलं की. करायला काय पाहिजे, करायला एकच पाहिजे, कारण मूळ किती खोल गेलं आहे आम्हाला माहिती नाही. रसनेंद्रियाच्या आम्ही किती अधीन आहोत आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला वर काय दिसतंय, झाड दिसतंय. मग झाडाची उंची एका पातळीवर छाटून टाकणं आमच्या हातात आहे. जर आम्ही झाड पाऊण कापूनच टाकलं तर खालची जी मुळं आहेत, झाड जितकं वर उंच होत जातं तितकी मुळं खाली पसरत किंवा खोल होतात आणि ती त्या झाडाला पकडतात, कारण झाड उभं राहिलं पाहिजे ना. इतकं उंच झाड उभं राहण्याकरता मुळांचा खालचा विस्तार आणि खोली जास्त पाहिजे. म्हणजे जितकं खुडून खुडून आम्ही झाडाचा विस्तार वाढवतो आहे तितकी आमची आसक्ती वाढत जाणार आहे. त्याच्यापेक्षा आमच्या हातात काय, वरून किती छाटता येत आहे बघा. त्याला वरून जितकं छाटता येईल तितकं खाली मुळाला विस्तारावं लागणार नाही. म्हणजे आम्ही जर आमच्या रसनेमध्ये अडकून पडलो असो तर त्या रसनेतलं अडकले, पण आत किती आहे आम्हाला माहीत नाही, पण वरवर आम्हाला कमी करता येईल. वर आम्हाला आमच्या नियमांनी नक्की कमी करता येईल. आता कसं आहे, मी हे घेत नाही, मी ते घेत नाही, मी याचा स्वीकार करतो. त्यामध्ये गांधींच्या करता, गांधी अत्यंत साधे राहत होते आणि भोजनाच्या त्यांनी त्यांच्या काही नियमावली आखल्या होत्या. त्याच्यावरती त्यांना सांभाळणाऱ्या लोकांनी असं म्हटलंय की गांधींना साधं ठेवण्याकरता आम्हाला फार खर्च येत होता, कारण गांधींचं साधेपण जपणंच अवघड होतं. हा असा नसतो, याच्याकरता काही करावं लागत नाही. याच्या सगळ्या आशा आकांक्षा इच्छा हवं नको संपलंय. मला शेळीचं दूध पाहिजे कशा करता, जे असेल ते चालेल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तो उदकाचेनी बळे अधिके, त्याला आणखीन पाणी घालत राहिलो. जैसा आडवोनी अंगी फाके, तो सगळ्या बाजूनी जसा डवरून येतो, तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे. त्याप्रमाणे जोपर्यंत आपण जीभ जिंकत नाही तोपर्यंत म्हणाले तो इतर आमच्या श्रवणेंद्रियांना, आमच्या घ्राणेंद्रियांना, आमच्या त्वक इंद्रियांना सगळ्या ठिकाणी तो इच्छा आकांक्षा वाढवतो. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. म्हणाले येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रसे. म्हणाले इतर इंद्रियांच्या ठिकाणी तुटण्याकरता जो नियम लावता येतो तो काही रसनेकरता लावता येत नाही. ये जीवन हे न घटे येणे विण, हे आमचं जीवन ह्याच्याशिवाय चालतच नाही, या रसनेंद्रियाशिवाय चालतच नाही. त्यामुळे इतर इंद्रियांचे नियम याला लावता येत नाहीत. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे. मग अर्जुना स्वाभाविकपणे आता काय कर म्हणतात, जे परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. काय असतं, जेव्हा सरळ मार्गाने जाता येत नाही त्यावेळी तुम्हाला जो मार्ग स्वीकारायचा, काय डायव्हर्शन लागलं डायव्हर्शन घ्या, शॉर्टकट लागला शॉर्टकट घ्या, लॉंग कट लागला लॉंग कट घ्या, दुसराच मार्ग घ्यावा लागला दुसराच घ्या. ते म्हणतात आता दुसरा मार्ग कोणता घेतला, जी रसना सुटतच नाही, ज्या रसनेचा मूळ गुणधर्म रस आहे. मग तो रस कुणाच्या ठिकाणी आहे, रसोवै सहा उपनिषदांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे की हा कसा आहे, परमात्मा हा रसरूप आहे. मग कोणता रस अंगीकारा, परमात्मा रस अंगीकार. मग परमात्म्याचा कोणता रस अंगीकारा, नामरस, नामामृत रस, भजनामृत रस, कीर्तनामृत रस,
स्मरणामृत रस, जो पाहिजे तो. नवविधा भक्ती आहे, योग मार्ग आहे, अनेक मार्गांनी त्याला जवळ करता येण्यासारखं आहे. म्हणाले म्हणून परमदृष्ट्वा निवर्तते. त्या श्रेष्ठ रसाला जेव्हा आम्ही जवळ करू तेव्हा हा रस क्या चीज आहे, काही शिल्लक राहत नाही, त्याचं महात्म्य संपून जातं. म्हणून ते म्हणतात जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. त्याच्या अनुभूतीने जर हा परिपूर्ण झाला तर कोणत्याच प्रकारचा रस आम्हाला अडकवू शकत नाही. आपण अनेक वेळा जे कदाचित आपण इथे बोललो असू की लोकमान्यांना जेव्हा दादासाहेब खापर्डे यांनी म्हटलं की चला गाणं फार सुंदर आहे, आपण इतकं उत्तम गाणं क्वचित ऐकू शकाल, चला माझ्याबरोबर आपण गाणं ऐकण्याकरता. लोकमान्य म्हणाले मी येत नाही. ते म्हणाले का नाही येणार? ते म्हणाले अहो एकदा माझ्या कानामध्ये भगवंताच्या मुरलीचे स्वर बसलेले आहेत, आता दुसरं कोणतंच गाणं माझ्या कानाला गोड लागत नाही, त्याशिवाय गीता रहस्य निर्माणच होऊ शकत नाही. एवढा मोठा ग्रंथ निर्माण व्हायला तत्वज्ञान अंतःकरणामध्ये भरून राहावं लागतं. इतकं मोठं तत्वज्ञान जेव्हा अंतःकरणात भरून राहतं तेव्हा परमदृष्ट्वा निवर्तते. रसवर्ज्य होतोच, आपोआप होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. अलीकडच्या टप्प्यावर ठेवलंय त्यांनी, आपल्याला पुढे नेलं नाही आहे. पुढे सांगतात की अहो सोहम भाव ही सुद्धा अटक आहे, इथं नाही सांगत. इथे आम्ही आता पहिलीत आहोत, त्यामुळे आम्हाला सांगतात मी ब्रह्म आहे याचीच जाणीव घ्या. कारण कशा करता अजून आम्हाला रसवर्ज करायचं आहे. त्या रसाच्या वर्जनाकरता आम्ही किती भगवंतामध्ये रममाण होणार आहेत बघू. आम्हाला तासाभराचं भजन झेपलं तर पुष्कळ झालं, 3 मिनिटाचा जप जमला तर पुष्कळ झालं. कारण असं आहे आम्ही कोणत्या पातळीवर आहोत त्या पातळीवरती आम्हाला तो रस अनुभवाला यायचा आहे. म्हणून ते आता पुढे म्हणतात यततो यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. आता अडचण काय म्हणाले, यततो यतमान आहे, प्रयत्नशील आहे. यततो ही अपि प्रयत्न करत असून सुद्धा हे कौंतेय, हे अर्जुना, विपश्चितः पुरुषस्य, जो ज्याला आपण विवेकी पुरुष असं म्हणतो, अशा पुरुषाची इंद्रियाणी प्रमाथिनी काय करतात, ही जी इंद्रिय आहेत तो इंद्रियग्राम बलवान आहे आणि ती प्रमाथी आहेत, म्हणजे ती चुका करणारी आहेत, ती आम्हाला चुकवणारी आहेत, ती आमच्यावरती स्वार होणारी आहेत, जे असे मोठे प्रभावी बलवान आहेत. हरंती प्रसभम मनः, बलात्काराने अगदी बळजबरीने मनाचं हरण करतात, त्याच्यावरती बळजबरी करतात. म्हणजे याला ते नको असतं तरीसुद्धा त्याच्या मनाला ते अटकवतात, त्याच्या मनाला ते अडकवतात. आणि मग तो म्हणतो काय करावं, आपण त्या मोहाला बळी पडलो खरे, आणि हे कुठे ना कुठे आहेच. म्हणून 6व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय की शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते, की पुढचा जन्म हा योगभ्रष्ट झालेल्या पुरुषाला सुद्धा श्रीमंताच्या घरामध्ये मिळतो. पण म्हणजे माणूस योगभ्रष्ट होतो, पुष्कळ मोठ्या पातळीपर्यंत उपासना करत जाऊन इथपर्यंत काही मिळवून पुन्हा मागे फिरतो. कशाचं ना कशाचं तरी आकर्षण त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. कधी सिद्धींचं निर्माण होतं, कधी लौकिकाचं निर्माण होतं, कधी स्वतःच्या विषयीच्या लोकेशणेचं निर्माण होतं. माहीत नाही आपल्याला कुणाच्या ठिकाणी कोणतं निर्माण होतं. पण ते म्हणतात इंद्रियाणी प्रमाथिनी, जी बलवान इंद्रिय आहेत, ही जी त्यांचा स्वभाव आहे की त्या माणसाला त्याचा क्षोभ निर्माण करणारी आहेत, अशी जी इंद्रिय आहेत ती त्याच्या ठिकाणी हरंती प्रसभम मनः, त्याच्या ठिकाणी मोठा त्याला हरण करतात, त्याला त्याच्या सत्वापासून च्युत करतात. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना. म्हणाले हा साधन करत असताना काय होतं, जे रहाटता ती जतना निरंतर, आपलं साधन राखण्याकरता जे निरंतर जागृत आहेत अशांना सुद्धा
या साधना करणाऱ्या लोकांना हे आया दाद देत नाहीत म्हणाले. ही इंद्रिय जी आहेत ती दाद नाही देत. जया ते अभ्यासाची घरटी, ज्यांनी अभ्यासाचा घरटी म्हणजे पहारा केलेला आहे, यमनियमांची ताटी, ज्यांनी यमनियमांचं कुंपण घातलेलं आहे, आणि जे मनाते सदा मुठी करून धरूनी आहाती, मनाला ज्यांनी पक्क आवरून धरलेलं आहे. यमनियमांचा अभ्यास करताहेत ज्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या अभ्यासाचा मोठा ज्याच्याकरता अखंड पहारा ठेवला आहे की अभ्यास सोडत नाहीत, यमनियम सोडत नाहीत, मनाला आपल्या मुठीमध्ये आवळून धरलेलं आहे, तरीसुद्धा तेही कीजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलविका. ते म्हणतात अहो अशा माणसाच्या ठिकाणी सुद्धा हे ही इंद्रिय त्याला कासावीस करून टाकतात. म्हणजे आपल्याला कदाचित असं उदाहरण देताना मलाही योग्य वाटत नाही, पण ते फारच मोठं आहे म्हणून मी आपल्या पुढे देते. सिकंदरांनी ॲरिस्टॉटल त्याचे गुरु त्यांना विचारलं की गुरुजी काय करावं मी, आता मला जग जिंकण्याकरता बाहेर पडायचं आहे आणि मोठा पराक्रम करायचा आहे मला. तर ते म्हणाले एकच कर, तुझ्याबरोबर तुझ्या प्रेयसीला काही घेऊन जाऊ नकोस. त्याच्या प्रेयसीला सगळं जग पाहायचं होतं आणि त्यामुळे ती म्हणाली सिकंदरा मला घेऊन चल. आणि तो म्हणाला माझे गुरु आहेत ॲरिस्टॉटल, त्यांनी मला सांगितलेलं आहे की काही झालं तरीसुद्धा आपल्या पत्नीला घेऊन जायचं नाही किंवा तुझ्या प्रेयसीला घेऊन जायचं नाही, तुला ते सगळं अडचणीत आणणारं होईल, तुला जे साध्य करायचं आहे, जग जिंकायचं आहे, तुला जो पराक्रम करायचा आहे तो काही व्हायचा नाही. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, माझ्या त्या प्रेयसीला सांगितलं की बाबा माझ्या गुरूंनी सांगितलं आहे की काही झालं तरी तू काही माझ्याबरोबर येऊ नकोस, कारण माझ्या गुरूंचा शब्द मला प्रमाण आहे. आणि ते म्हणाले तिला तू तुमचे गुरु कोण काय नाही सगळी तिने माहिती काढली. ती त्या ॲरिस्टॉटलकडे गेली. ती म्हणाली सिकंदराबरोबर मला जाऊ देत नाही काय. तिने त्या ॲरिस्टॉटललाच वश करून घेतलं, त्यालाच मोहात पडलं. आणि हा सिकंदर आता जेव्हा लढाईवर निघणार त्यावेळी आपल्या गुरूंना नमस्कार करायला आला. ती सामान्य स्त्री नव्हती, तिने त्याच्या गळ्यात पट्टा घातला ॲरिस्टॉटलच्या आणि एक लगाम असतो तसा लगाम आपल्या हातात धरला आणि ॲरिस्टॉटलला ती एका मोकळ्या मैदानावरती गोल गोल फिरवत होती. सिकंदर म्हणाला एवढा मोठा तत्ववेत्ता आणि ही माझी प्रेयसी तुमच्या इथे आली कशी आणि तिने तुम्हाला वश केलं कसं आणि तुम्ही वश कसे झालात. ॲरिस्टॉटल म्हणाले माझी ही गत आहे तर तुझी काय झाली असते. सांगण्याचा हेतू आपल्या पुढे असा आहे की इंद्रिय कशी आहेत. म्हणजे मोठं उदाहरण अवघड आहे आपल्याला. हे असं उदाहरण बघताना सुद्धा किंवा ऐकताना सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही की त्याचं तत्त्वज्ञान आम्हाला पटलं का नाही पटलं. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ते किती पुढे गेले का नाही गेले प्रश्न तो नाही आहे, पण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा मनुष्य पुष्कळ उदाहरणं देता येतील आपल्याला, देऊन जीव विटाळायचं कारण नाही आहे. टॉल्स्टॉयचं उदाहरण तसंच आहे. किती उदाहरणं आपण देऊ शकतो. त्यांनी इथे सांगितलंय त्याप्रमाणे तेही कीजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलविका. मंत्रज्ञानामध्ये किंवा या सगळ्या तांत्रिक विद्येमध्ये मोठा निष्णात असलेला मनुष्य असून सुद्धा त्याला एखादी म्हणजे भूत स्त्री, तिला हडळ असं म्हटलं जातं, ती सुद्धा त्याला अडकवून ठेवते, ती सुद्धा त्याला वश होत नाही, तर त्याला गरगर फिरवते. लोक म्हणतात असं की भूतखेत उतरवणं सोपं आहे, पण एखादी ती स्त्री भूतखेत उतरवणं फार अवघड आहे. देखे विषय हे तैसे, पहा म्हणाले तसे हे विषय आहेत. पावती रुद्धी सिद्धी चेनी मिशे, हे जे विषय आहेत ते आम्हाला या रुद्धी सिद्धीच्या, आता एवढा अभ्यास करत हा पुढे चाललाय, याचा अभ्यास थोडा आहे का. याच्या मार्गावरती रुद्धी सिद्धी भेटतीलच ना. त्या भेटल्या त्याला त्याच्या मिशे, त्याच्या साह्याने किंवा त्याच्या माध्यमातून मग आकळी ती स्पर्शे इंद्रियाचेनी. आणि मग काय होतं म्हणाले, या माध्यमातून इंद्रियाच्या स्पर्शाने हा ग्रासला जातो. कारण रुद्धिसिद्धी काय देतात, हे असंच देतात. तुला धन देतील, दुसऱ्याला धन देण्याचं सामर्थ्य देतील, दुसऱ्याचं मन ओळखण्याचं सामर्थ्य देतील, दूरश्रवणाची सिद्धी देतील, दूरदृष्टी देतील, कशाच्या पलीकडे भेदून जाणाऱ्या अनेक सिद्धी आहेत. या सिद्धींचं वर्णन ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे
की कशा प्रकारे भिंतीच्या पलीकडे चरणारी गाय जेव्हा त्यांना दिसली ते म्हणाले, मला पहिल्यांदाच आयुष्यामध्ये कळलं की ही पण मर्यादा सुटू शकते, या भिंतीच्या आरपार माझी दृष्टी जाऊ शकते आणि सगळ्याला ओलांडून माझ्या दृष्टीने त्या गाईला पाहिलेलं आहे। या सगळ्या ज्या सिद्धी आहेत ते म्हणतात तिये संधी मन जाय। त्यांनी काय होतं म्हणाले, त्या रुद्धी सिद्धीच्या पेचात मन अडकतं। म्हणून ती अरिस्टॉटलची कथा घेतली की गळ्यात जसा पट्टा बांधावा कुत्र्याच्या तसा मनुष्य त्या सिद्धींचा गुलाम बनतो। मग अभ्यासी ठोठावले ठाये, मग त्याचा अभ्यास पंगू होऊन जातो, अभ्यासातला दम राहत नाही। ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे, इंद्रियांचा जोर असा आहे म्हणाले, लक्षात ठेवा। म्हणून काय सांगितलंय, कामान मनोगतान, ही इंद्रिय जी आहेत तिने पकडलंय कोणाला, मनाला पकडलंय। कारण ही कोण आहेत, बहिःकरण आहेत। नुसत्या बहिःकरणांना काही करता येत नाही, त्यांना त्या अंतःकरणाचा आधार पाहिजे ना, तो आधार त्या मनाचा आहे आणि मन त्यांना वश आहे। आणि ते कसं वश होतं गीताकार आम्हाला सांगतायत, तानी सर्वाणी संयम्य युक्त आसित मत्परा वशेही यस्येंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ते म्हणतात त्या सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्या इंद्रियांना संयम्य त्यांना नियंत्रणात ठेवून, युक्त म्हणजे योगी जोडलेला होऊन, आसित मत्परा मतपर हो, माझ्या ठिकाणी एकरूप हो। तू ह्या कशाच्या मध्ये पडूच नको, का पडू नकोस, आणि तू माझ्या ठिकाणी काय आहे त्याचं कारण एकच आहे की तू आत्मा अनात्म विवेक कर, की काय फक्त शिल्लक राहणार आहे, फक्त शिल्लक राहणारं एक आत्मतत्व आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। आता कशाला इतर ठिकाणी अडकतोस, एकदा जर या दिशेने पुढे जायचं आहे तर आता अनात्म गोष्टी सोडून दे आणि आत्मस्वरूपाचं काय नेमकं स्वरूप आहे ते जाणून घे। आणि म्हणून आपल्याकडे भक्ती मार्गामध्ये भगवान श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे, कारण इथे भगवंतानी कसं म्हटलंय, आसित मत्परहा, तू माझा हो, माझ्या ठिकाणी भक्ती कर। मी कोण आहे, ब्रह्मच आहे, ब्रह्माशिवाय वेगळा नाही आहे। म्हणून त्याचं जे मूळ स्वरूप ब्रह्म, या रूपामध्ये भगवंत इथे आपली विशेषता किंवा आपला महिमा सांगतायत। वशेही यस्य इंद्रियाणी, ज्याच्या ठिकाणी सर्व इंद्रिय वश झालेली आहेत अशाची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे। म्हणून ऐके पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा निर्दालन करतो, दमन करतो, सर्व विषयी आस्था सांडोनिया, सर्व विषयांच्या ठिकाणची आस्था सोडून देऊन जो या सर्व इंद्रियांचं दमन करतो, तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना, पण झकवेना फसवलं जाऊ शकत नाही। म्हणाले असा जर योगनिष्ठा झालास, कसा, इंद्रियांना पूर्णपणे त्यांचं दमन करून वश करून, तर जयाचे विषय सुखे अंतःकरण, ज्याचं अंतःकरण या विषयांच्यामुळे म्हणजे इंद्रियार्थे, इंद्रियांचे अर्थ इंद्रियांना आता काही पकडू शकत नाही, कारण तू इंद्रियांचीच मान धरलीस, तू इंद्रियांनाच पकडून ठेवलायस। म्हणून आत्मबोधयुक्तू होऊनी असे सततू ते माते हृदया आतू विसंबेना, म्हणाले त्यामुळे आत्मबोधाने युक्त होऊन मला हृदयात धारण करून एक क्षणभर पण मला सोडू नकोस। भगवंत सांगतात त्यामुळे त्या परब्रह्माचं फक्त तू स्मरण करत राहा। एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे। एरवी बाह्य विषय तरी नाही, बाह्य कोणताच विषय आत आला नाही, परी मानसी होईल जरी काही, पण मनामध्ये जर काही निर्माण झालं तर साध्यंतु आदि अंतापर्यंत हा पाही संसारू असे। जे काही प्रकट होईल माझ्याशिवाय, जे काही तुला अंतरंगामध्ये वेगळं प्रत्ययाला येईल तो हा प्रपंचच आहे, तीही प्रकृतीच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। म्हणून जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी। किती तुझं सगळं अंतःकरण माझ्या पुढे ठेवलंस, पण एकच वृत्ती निर्माण झाली प्रकृतीची, ती एक वृत्ती तुला नासायला पुरेशी। म्हणून त्या हरदासांच्या कथा आहेत, एक संन्यासी होता, तो रानात गेला
तो रानात बसला. तो रानात बसल्यानंतर मग त्याला असं वाटायला लागलं की अरे आपल्याजवळ नुसताच कमंडलू आहे, किंवा आधी कमंडलूसुद्धा नाही म्हणू, हातानेच पाणी पितोय, तर कुणीतरी आपल्यासारखा दयावंत होऊन कमंडलू दिला. ते सुरू झालं. मग त्याला घर पाहिजे, मग त्याला जागा पाहिजे, मग त्यांनी मांजर पाळली, मग ते उंदीर आले म्हणून मांजर आली, मांजर आली म्हणून कुत्रा आला. हरदासी कथा आहे, पुष्कळ लांबलंच. त्याचा अर्थ काय आहे? एकच वृत्ती निर्माण झाली की त्या वृत्तीतून सगळं बाजूला करायला ती वृत्ती बलवान आहे. ते इथे सांगतात, जैसा विषाचा लेशू, अगदी कणभर विष जरी घेतलं गेलं तरी सुद्धा जीविताचा नाश करतं. मग निभ्रांत करी नाशू, पूर्णपणे नाश करून टाकतो जीविताचा. तैसी या विषयांची शंका, सूक्ष्म संस्कार. शंका म्हणजे त्याचा अगदी अगदी हलकासा असा सूक्ष्म असा संस्कार सुद्धा. मनी वसती देखा, घातू करी अशेखा, विवेक जाता. आमच्या सगळ्या विवेकाचा घात करतो. आम्ही तर सदाच त्याच्यामध्ये घेरलेले आहोत. कसा आमचा घात नाही होणार, कसा आम्हाला त्रास नाही होणार. आता म्हणाले, ध्यायतो विषयान पुंसा, संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. आता कुठे आले ते? आपण जिथे सुरुवात केली तिथे. कामान, मनोगतान कामान. त्यात इथं काय झालं? ध्यायतो विषयान पुंसः. काय सुरुवात कुठे सुरू होते? एखाद्या विषयाचं चिंतन. काहीतरी बरं वाटलं, कुणाचं तरी घर पाहिलं, त्यांनी अरे चांगली केली आहे सुधारणा, आपल्या घरात केली पाहिजे. तेवढ्यावर भागत नाही, मग घरातल्या प्रत्येक सोयी गैरसोयी कशा आहेत असं दिसायला लागतं. मग एक क्षण असा येतो मनामध्ये की या सगळ्या भिंती इकडून तिकडून पाडून, दरवाजे बदलून, आपल्या सगळ्या तिकड्या ज्या खिडक्या आहेत, दार आहेत, आपल्या घरातले ओटे आहेत, कपाट आहेत, सगळ्या जागा भराभरा बदला. ड्रास्टिक चेंज करा घरामध्ये, म्हणजे घर एकदम छान होईल. कुठे सुरुवात झाली? दुसऱ्याच्या घरातली एक सोय पटली की त्या एका सोयीतून इतके सगळे इमले रचले. म्हणाले, ध्यायतो विषयान पुंसः. कशाचं ध्यान होतं? ज्याचं स्मरण असतं. आपण जिथे मुळात सुरुवात केली आता तिथे आलो आहोत आपण. की ध्यान केव्हा करतो माणूस? त्याचं चिंतन केव्हा करतो माणूस? स्मृतीच्या पटलावर असतं म्हणून. ते स्मृतीपटलावर केव्हा येतं? त्यांनी आत्तावरती सांगून दिलंय आपल्याला. सूक्ष्म जरी संस्कार शिल्लक राहिला तरी. असं काही फार आमच्या डोक्यात असतं, पण असं काही फार डोक्यात होतं असं नाही हो. पण ते काय एकदा मनात आलं, मग ते जे घेतलं ते आम्ही करूनच मोकळे झालो. म्हणजे विषय केवढा आहे? अगदी एवढा, अगदी सूक्ष्म आहे. पण तो किती विस्तार होऊ शकतो? वटवृक्षासारखा त्याचा विस्तार होऊ शकतो. आता ते सांगतात, ध्यायतो विषयान पुंसः. विषय तो जो कोणी पुरुष आहे, कोणी व्यक्ती आहे, मानव आहे, तो त्या विषयाचं कुठे स्मृती आहेच. स्मृती आहे म्हणून स्मरण आहे. ते स्मरण आहे त्याचं काय करतो? ध्यायते, पुन्हा पुन्हा. तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम. तो जो प्रत्यय आहे, त्याची जी आठवण आहे ती पुन्हा पुन्हा होते. आपल्या घरातला टीव्ही जुना झाला असं केव्हा वाटायला लागतं? जेव्हा शेजाऱ्यांचा LED पाहतो तेव्हा. काही नाही हो, आता ह्या टीव्हीची काही क्वालिटीच राहील. काही नाही हो, ही पिक्चर क्वालिटी कसली आली आहे, कसं तिथे क्लिअर दिसतं बघा, केवढा मोठा स्क्रीन आहे, एकदम फ्लॅट. आता तो 3D, आता जे इफेक्ट्स येतील ते आपल्या टीव्हीवर काहीच नाही आहेत. म्हणजे जो टीव्ही आपला अगदी उत्तम होता आधी शेजाऱ्याच्या पेक्षा सुद्धा, तो आता एकदम सगळ्यात गाळात गेला, सगळ्यात वाईट झाला. म्हणाले, कशाचं ध्यान सुरू झालं? कारण एक गोष्ट पाहिली आणि ती सतत, ती तत्र प्रत्ययिकतानता, त्याची पुन्हा पुन्हा आठवण, पुन्हा पुन्हा आठवण जर आपल्या मनामध्ये होत गेली ना, तर त्याचं ध्यान होतं. ते म्हणतात, त्यांनी काय होतं? ध्यायतो विषयान पुंसः, संगस्तेषु उपजायते. का उपजायते? कारण संग म्हणजे आसक्ती. आता ते मला पाहिजे असं वाटायला लागतं. नाही, आता आपल्याला घेतलंच पाहिजे. काही झालं तरी आपण आता घेऊच घ्या. आता त्याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही आहे. हे जेव्हा होतं ते कसं होतं म्हणाले? उत्कट इच्छा निर्माण होते. प्रक्रिया काय आहे? सूक्ष्म संस्कार निर्माण झाला. कसा निर्माण झाला?
दृष्टीने पाहिला, कानाने ऐकला, स्पर्शाने अनुभवला, नाकाने घेतला. कोणी जर सांगितलं आता जगामध्ये इतकं सुंदर अत्तर बनवलंय पृथ्वीच्या म्हणजे मृदगंधाचं की आजपर्यंत तुम्ही पाहिलेलं नसेल, तर एकापेक्षा एक अत्तर शौकीन आहेत, ते कितीही पैसे देऊन ते अत्तर घ्यायला तयार आहेत. ते लगेच तिथे धावतील. कारण का? मनात कुठेतरी सूक्ष्म संस्कार आहे. इतकी सुंदर सुंदर अत्तरांचं कलेक्शन माझ्याकडे आहे, हे अत्तर माझ्याकडे नाही, असं होतं उपयोगी नाही. काय वाटेल ती किंमत असली तरी माझ्याकडे ते रेअर मोस्ट अत्तर असलंच पाहिजे की चालला. म्हणजे कुठेतरी कळलंय, एक मूळचा संस्कार आहे की असं अत्तर क्वचित बनतं. जे बनवतात ते सुद्धा काही इतकं त्या वासाच्या जवळ जात नाही, असं इतक्या सुंदर वासाच्या जवळ जातं. हा साधा हलकासा संस्कार. त्याचं काय झालं? ध्यान. ते ध्यान केव्हा झालं? कुठे झालं? स्मृतीत. त्या स्मृतीतल्या ध्यानाने काय निर्माण झालं? त्याची आसक्ती. म्हणून त्याचं संग उपजायते, त्याचा संग निर्माण झाला. संगात संजायते कामः. आता ही जी उत्कट इच्छा आहे, ती इच्छा कशी झाली? त्या विषयाचं चिंतन सुरू झालं. त्या विषयाच्या चिंतनाने आता आसक्ती निर्माण झाली. आसक्ती निर्माण झाली, त्याच्यातून कामना, म्हणजे आता हे केलंच पाहिजे, प्रत्यक्ष कृतीत उतरलंच पाहिजे. म्हणून संगात संजायते कामः. आता कामात क्रोधो विजायते. कारण हे उघड आहे की कामना पूर्ण झाली. आपण ठरवलं त्या मृदगंधाचं अत्तर आणायचं, ते इतकं रेअर मोस्ट आहे की भारतामध्ये आपण ते पहिल्यांदा आणलं असं म्हणून आपण ते लोकांना दाखवायला लागलो. तर आपल्या ओळखीचा अत्तर शौकीन येऊन म्हणतो, या बाटल्या मी केव्हाच आधी आणून ठेवलेल्या आणि माझ्याकडे एक नाही, माझ्याकडे 4-5 आहेत. तू एकच आणलीस एवढी धडपड करून. आता काय झालं? कारण कामना ही कधी पुरं होण्याकरता कामना नाहीच आहे. आता आपण मूळ विषयाशी आलो की कामना ही काय चीज आहे? चैन. कामना ही केवळ चैन आहे. आणि म्हणून कामनेची आधी आपण व्याख्या काय केली? कामना जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत ती आम्हाला अडचणीत आणतच नाही. पण कामना ही जेव्हा इथे ध्यायतो विषयान पुंसा असं करत जेव्हा ती निर्माण होत जाते आणि तेव्हा ती काय बनते? ती शेवटी चैन बनते. आणि ती चैन आमच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न करते, म्हणजे इच्छा, उत्कट इच्छा उत्पन्न करते. ती जी उत्कट इच्छा आहे ती संकल्पात्मक आहे, ती विकल्पात्मक आहे. नाही, ही व्यक्ती इथे असता कामा नये, नाही म्हणजे नाही, तर त्याच्याकरता काय तो वाटेल ते करी. विकल्पात्मक कामना आहे. संकल्पात्मक कामना आहे, या व्यक्तीला इथे आणून उभा करीन म्हणजे करीनच. इमर्जन्सीमध्ये आमचे स्वामी सुब्रमण्यम त्या दिवशी खासदार म्हणून आले नसते उपस्थित, तर खासदारकी रद्द झाली असते. त्यांना त्या संसदेमध्ये आणून उभं केलं. आणून उभं करणार, संकल्प केला, संकल्प पुरा केला. संकल्पात्मक कामना आहे. आज पण आम्ही त्याला हिरो समजतो किंवा कसे आले एवढ्या सगळ्या बंदोबस्तामधून त्यांना बरोबर संसदेत आतमध्ये उभं केलेलंच पाहायला मिळालं. तोपर्यंत ते कुठून आले कळलंच नाही. विकल्पात्मक कामना. कुणाला केव्हा कुठे नष्ट केला त्याचा मागमूस लागत नाही, माहीतच नाही तो कुठे आहे. कसा? विकल्पात्मक कामना आहे की नाही, त्याच्याबद्दल काही चर्चाच नाही. आता परवाचाच निकाल आहे, 21 लोकांनी मिळून त्या माणसाला मारलं. मारलेल्याला कोणीतरी गवाही असेलच ना, कोणीतरी साक्षीदार असेलच ना. त्यातले 3 बिचारे गेले, त्यातले 18 राहिले. ते सगळे निर्दोष म्हणून सुटले. ते निर्दोष म्हणून सोडताना जजांनी जजमेंट काय दिलं की हे मारलेलंच नाही, त्यांना यांनी मारलेलं नाही हे कसं म्हणता आलं? कारण त्यांना पाहणारा तिथं कुणीच नाही आहे, साक्षीदारच कुणी मिळाला नाही की यांनी मारलंय. म्हणजे 21 लोकांनी मिळून त्या माणसाला ठार केलं. पण त्याला कारण काय ठरवलेलं होतं की ह्या लोकांना दोषी धरायचं कारण नाही, यांनी इतके अपराध केलेले आहेत. ज्या माणसाला यांनी धरून मारला आहे, बाहेर काढून पोलिसांच्या गरड्यातून त्याला बाहेर काढला आणि मारला, तर या लोकांच्यावरचा अन्याय आहे. यांना तुम्ही दोषामध्ये टाकू शकत नाही, हे दोषी नाही आहेत. शेवटी कायदा हातात घ्यायची वेळ आली, कारण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली नाही. म्हणजे यांना तुम्हाला दोषी म्हणता. इतक्या वर्षांनी निकाल लावताना हा निकाल लावला. काय होता? कामना संकल्पात्मक होती, या लोकांची कामना विकल्पात्मक होती की हा मनुष्य राहताच कामा नाही,
आम्ही 21 असो की 50 असो, आम्ही सगळे मिळून त्याला मारू. कामना आहेत. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की कोणतीही कामना असो, ती कामना पूर्ण झाली असं कधी होत नाही आणि तिथे ती थांबत नाही. त्या कामनेचं काय होतं, ती न थांबता कुठे जाते, ती आणखीन कशात तरी परिणत होते. आत्ता ही गोष्ट साधली. कोणती गोष्ट साधली आपल्याला, की एखाद्या दरोडेखोराला एक दरोडा पचला की तिथे तो थांबत नाही. त्याला वाटतं आता हे आपल्याला जमलं आणि मग पाकीटमारसुद्धा कोणाच्या ओळखीचे झाले की ते म्हणतात अहो तुम्हाला, म्हणजे ओळखीचे अशा करता की विनायक वाकडकरांच्या त्या चातुर्य कथा आहेत त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की म्हणाले हे पाकीटमारांच्याकडे जर बघितलं तर कसं पाकीट मारतात ते स्किल आहे ते बघण्यासारखं आहे. कुणाच्याही घराचं दार उघडणे, कोणतंही कुलूप उघडणे, त्याच्याकरता त्यांनी करून ठेवलेल्या किल्ल्यांनी सेकंदात कुलपं उघडतात. त्यांनी दाखवली म्हणाले आम्हाला की आम्ही कशी कुलपं उघडतो. हे CIDची मंडळी आहेत. तर त्यांनी त्या विनायक वाकडकरांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे. ते डिटेक्शन क्राईम ब्रांचेच मोठे ऑफिसर होते. सांगण्याचा हेतू असा आहे की कामना एका ठिकाणी थांबतच नाही. एकदा पाकिट मार म्हणून आपल्या ठिकाणी प्रोफिशियन्सी आली की झाला, त्याचा एक्सपर्टाईज तो वापरायला सुरुवात. त्याच्या आयुष्यामध्ये मग तो किती पाकिटं मारेल काही सांगता येत नाही, मारत राहील. आणि म्हणून ते म्हणतात की कामना एकाने कधी शमत नाही. कामनेतून कामना निर्माण होते. प्रत्येक कामना पुरी होत नाही आणि ती प्रत्येक कामना पुरी होत नाही म्हणून क्रोधोभिजायते, अभिजायते, त्याच्यातून क्रोध निर्माण होतो. क्रोधात भवती सम्मोहः. म्हणजे क्रोध निर्माण झाला की बुद्धी सारासार विचार टाकून देते. बुद्धीच्या ठिकाणी योग्य विचार करण्याचं भान संपून जातं. सम्मोहात स्मृती विभ्रमा. आणि असा सम्मोह झाला की योग्य गोष्टींचं स्मरण डोक्यातून निघून जातं. म्हणजे माणूस एकदा रागावून त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू केला की त्याला काय बोलतोय हे काही आठवत नाही आणि शेवटी त्याची एवढी मोठी किंमत द्यायला लागते. नुसत्या अफजलखानाच्या फौजा म्हणून भागत नाही, त्याचा परिणाम भोगावा लागतो. काय करणार, कोणाचा बाप काढला भागत नाही, परिणाम भोगावा लागतो. शेवटी असं आहे की ह्या सर्व गोष्टी मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा मनुष्य संभ्रमित होतो, त्याचा क्रोध अनावर होतो, त्याला कळत नाही कुठे क्रोध झाला, आपल्या मनाप्रमाणे घडणार हे जेव्हा वाटत, गणित एक मनुष्य विसरतो की आपल्या बुद्धीने मनुष्य गणित मांडतो. त्याला भगवंतानी बुद्धी दिली आहे, त्याला सलामच आहे. पण भगवंतानी बुद्धी वाटताना त्याला पुष्कळ दिली तर इतरांना थोडी तरी वाटली आहे की नाही. प्रत्येकाकडे थोडी तरी बुद्धी आहे. तुझ्या बुद्धीने मांडलेली गणितच चालतील असं कुणी सांगितलं? असं नाही होत. आम्ही जी गणितं मांडतो तीच गणितं शेवटाला जातात असं होत नाही. दुसऱ्यालाही काही गणितं मांडता येतात. आणि मग काय होतं, तो जो क्रोध आहे त्या क्रोधाने मनुष्याचा विवेक सुटतो. आपण जेव्हा पाहतो माणसं वेडीवाकडी बोलायला लागतात, का बोलतात, त्याचं कारण तेवढंच आहे की त्यांचा तोल सुटलेला असतो. म्हणून ते सांगतात इथे सम्मोह मोहित झालेले आहेत की आपल्याला जे पाहिजे ते आता होत नाही, मग बाय हुक और क्रूक झालंच पाहिजे. आता झालंच पाहिजे हे जेव्हा होत नाही तेव्हा काय होतं म्हणाले की बुद्धी तिचं सारासार विवेक घालवून बसते. त्यांनी स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. त्या ठिकाणी आमचं योग्य स्मरण निघून जातं. आमच्या बुद्धीचा निर्णायक जो भाग आहे त्याचा पूर्ण नाश होतो. त्याला काही कळत नाही, आपण काहीही करत सुटतो. तो त्या क्षणी त्याच्या त्या वृत्ती इतक्या बलवान होतात, त्या ठिकाणच्या त्याच्या ज्या विकल्पाच्या वृत्ती म्हणू आपण की ज्या त्याला उपयोगी नाही आहेत, अशा वृत्तींना इतकं जोर चढतो, त्या जितक्या प्रबल होतात तितक्या त्या बुद्धिनाशाला कारण होतात. आणि त्यामुळे बुद्धिनाशम प्रणश्यती, त्याचा पार खात्मा करतात. त्या ज्या वृत्ती आहे तो बुद्धिनाश जो आहे तो त्या व्यक्तीचा पूर्ण नाश करून टाकतो. आणि म्हणून जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगी प्रकटे मूर्ती अभिलाषाची. ते म्हणतात जरी
हृदयामध्ये कोणत्याही विषयाचं स्मरण झालं तर निसंग असलेल्याला सुद्धा त्या विषयाच्या विषयी संग म्हणजे आसक्ती निर्माण होते. येथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. म्हणाले तो कामानंतर येतो असं समजूच नका. तो पाहुणा आधी रिझर्वेशन करून ठेवूनच गेलेला आहे. जेव्हा कामना येणार तेव्हा मी तुमच्याकडे येणारच आहे. म्हणून म्हणाले इथे जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेविला समूह जाणे. त्या क्रोधाच्या मांडीवर त्या समूहाला बसवूनच ठेवलेलं आहे. समूहा झाली या व्यक्ती, त्याची अभिव्यक्ती, आविष्कार, प्रकटीकरण. तो समूह जर प्रकट झाला तर काय होतं, तरी नाशू पावे स्मृती. त्याचं स्मरण आहे, त्या स्मरणाचा नाश होतो. स्मरण कशाचं? सगळ्यात चांगल्याचं. आम्हाला देवानी स्मृती दिली आहे, हे वरदान आहे. आम्ही ईश्वराच्या उपासनेमध्ये पुढे चालायचं असेल तर ती स्मृतीच आम्हाला सहाय्यकारी आहे. कारण तिच्या जोरावर तर विवेक करणार आम्ही, कुणाच्या जीवावर करणार? त्या स्मृतीच्या जीवावर आहे. त्यामुळे त्या स्मृतीचा विचार योगसूत्रकारांनी फार केला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने केला आहे अप्रतिम आहे. इतकं विवेचन आपल्याला स्मृतीचं कुठं बघायला मिळणार नाही. तर त्यांनी इथे असं म्हटलंय, समूह झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंड वाते ज्योती आहात जैसी. असं म्हणाले, प्रचंड वायूच्या पुढे जशी ज्योत आहे ती आहत आणि अनाहत. आहत म्हणजे आघात आणि अनाहत म्हणजे विना आघात. त्या ज्योतीवरती आघात होतो. का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी. संध्याकाळ झाल्यानंतर रात्र जशी सूर्याच्या तेजाचा ग्रास करते तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणी असी. तसं एकदा स्मृती भ्रंश म्हणजे स्मृतीचं स्मरण गेलं म्हणजे आमच्या स्मरणाच्या ठिकाणी योग्य गोष्टी आमच्या स्मरणातून बाजूला झाल्या. आता फक्त कोणत्या तरी चमत्कारिक विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. तेच विचार समोर आले तर मग अज्ञानांध केवळ तेने आपलवी जे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग अज्ञानाने अंध झालेला केवळ तेने आपलवी जे सकळ, आपलवी जे आवरण घातलं त्याच्यावरती, आणि तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. तिथे बुद्धीला व्याकुळता येते पण उपयोग नसतो. म्हणजे बघा स्मृती कुठे आहे? ज्या स्मृतीच्या साह्याने बुद्धीने निर्णय घ्यायचा, गीताकार आपल्याला सांगतात की ती निश्चयात्मिका बुद्धी आहे. ती निश्चयात्मिका बुद्धी कुणाच्या आधारावर निश्चय करते? स्मृतीच्या आधारावर. म्हणून गीताकारांनी ज्याला चित्त म्हटलंय त्याच्या ठिकाणी मन, बुद्धी आणि अहंकार तीनच टाकले. त्या बुद्धीच्या पोटातच स्मृती टाकली किंवा स्मरण टाकले. पण ते म्हणाले, अहो त्या बुद्धीला हृदयात ठेवून देते ते स्मरण, आणि ते स्मरण बाहेर येऊन आपला थैमान घालायला सुरुवात करतं, आपला धिंगाणा घालतं. ती बुद्धी पाहते आता काय करावं. हे स्मरण जर बलवान झालं मी काही करू शकत नाही, मला नुसती इथे बसवून ठेवून दिली आहे आणि तोच आपलं थैमान घालतोय. ते इथे सांगतात की तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. त्या बुद्धीला व्याकुळ होण्याखेरीज दुसरा काही मार्ग राहत नाही. आता स्मृती बलवान झाली आहे. जैसे जात्यांधा पळणी पावे, म्हणाले मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. म्हणाले ज्याप्रमाणे जन्मजात जो आंधळा आहे तो पळापळीत कुठेतरी सापडलाय. आता त्याला तो सैरावैरा पळतोय कारण त्याला त्याचा मार्ग कळतच नाहीये कुठून जायचा आहे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. त्यावेळी जेव्हा ही स्मृती अशी बलवान बनते तेव्हा ही जी बुद्धी आहे ती अशी सैरभैर होते, इकडे तिकडे पळत सुटते. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे. म्हणाले अशा प्रकारे स्मृतीचा भ्रंश नाश झाला की मग सर्वथा सर्व अर्थाने सर्व अंगाने ही जी बुद्धी आहे ती अवघडे. म्हणजे जेवढं ज्ञान आहे ते सगळं संपून जात. आता बुद्धीला सर्व बाजूनी ती कोंडीत सापडलेली आहे. सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. तिथे संबंध ज्ञानातून निर्माण होणारी प्रक्रिया आहे ती नष्टच होते, ती संपूनच जाते. आता आपल्याला त्याचं उदाहरण कोण, आपण फार लांबवायला नको कारण आपल्याला थोडं संपवायचं आहे. भीमानी दुर्योधनाचा वध केला, त्याची मांडी फोडली इथपर्यंत ठीक आहे, पण तो जो क्रोध आहे ना तो क्रोध त्याच्या डोक्यात गेला
आणि म्हणून त्यांनी त्या दुर्योधनाच्या मांडीतलं उष्ण रक्त प्यायलाय त्या ठिकाणी भीम. हे करायला हवं होतं का त्यांनी? हे सगळे सात्विक आहेत. पण कोण बलवान झालं? त्याच्या ठिकाणी त्याचं ते स्मरण, तो जो संताप, त्या सगळ्या फाशांच्या पासून तो जो खेळ झाला, तो सगळा सारीपटापासून ते त्याच्या मनामध्ये आलेला जो विषय आहे, त्या सगळ्या फाशांच्या मध्ये त्याची बुद्धी अडकलेली, ती आता त्याला सुटत नाही आहे. त्याच्या अंतःकरणातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून ते म्हणाले सगळं ज्ञानजात जे आहे ते उपडे, ते सगळं संपलं. चैतन्याचा भ्रंशी शरीरा दशा जैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. ज्याप्रमाणे देहातलं चैतन्य निघून गेल्यानंतर शरीरामध्ये जसं काही शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे बुद्धिनाश झाल्यानंतर पुरुषाच्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही. त्याचा बुद्धिनाश हा त्याचा पूर्ण नाश करणारा ठरतो. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. म्हणून अग्नी थोडाच आहे, पण त्याला एकदा विस्फुल्लिंग आणि इंधन, त्याला एक स्फुल्लिंग पेटवणारं मिळालं आणि इंधन मिळत राहिलं की त्रिभुवनाला जाळून टाकील तो. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवसित पावे. म्हणून म्हणाले काय होतं की अशा प्रकारे जर मन वाहवलं गेलं तर हे एवढं मोठं असणारं पतन जे आहे ते आपल्याला वश असलेल्या इंद्रियांनी किंवा आपल्या ठिकाणी असलेल्या वश इंद्रियांच्या पलीकडे जेव्हा आम्ही जातो, त्या इंद्रियांना जेव्हा आम्ही ओलांडतो आणि आम्ही जेव्हा आमच्या कुठल्या तरी एका वृत्तीला वश होतो, ती एक वृत्ती आम्हाला इतक्या लांब आम्हाला इथे घेऊन येते.